क्रमांक 4 प्रश्न 2559। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न मी दिनांक 29 जानेवारी रोजी विधिमंडळाच्या पोर्टलवर अपलोड केला होता। शासनाकडून प्राप्त उत्तरात असे म्हटले आहे की महावितरण मार्फत कोकण आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत वसई विरार समुद्र किनारपट्टी भागातील व जंगलातून जाणाऱ्या उपरी तार वाहिन्या भूमिगत करण्यासाठी 211.55 कोटीचा प्रकल्प अहवाल दिनांक 30/8/2024 रोजी प्रशासनास सादर करण्यात आला होता। सदर प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2025 नुसार वसई मंडळाअंतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्याचे काम पूर्ण करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरणाअंतर्गत रुपये 211.55 कोटीचा प्रकल्प अहवाल प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी मी प्रथमतः शासनाचे आभार व्यक्त करतो। हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, प्राप्त माहितीनुसार महावितरण वसई मंडळाअंतर्गत अंदाजे 9,73,000 ग्राहक असून 3200 कोटी इतका महसूल त्यामधून गोळा होतो। अध्यक्ष महोदय, वसई विरार क्षेत्रातील माहिती घेतली असताना सुमारे 70% वीज तारा शहरातील वीज तारा हा वरती लोंबकळत आहेत, त्यामुळे दुर्घटना होण्याचा मोठा प्रश्न आहे। हे टाळण्यासाठी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, महावितरण वसई मंडळासाठी RDSS मोबिलायझेशन स्कीम अंतर्गत 1770 कोटीचा DPR शासनात पाठवण्यात आला आहे। यामध्ये नवीन उपकेंद्र क्षमता वाढ, नवीन ट्रान्सफॉर्मर, भूमिगत विद्युत वाहिनी याची मागणी करण्यात आली आहे। हा प्रस्ताव शासनाने तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करणार काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजन नाईक यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय। विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरार वगैरे या सगळ्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात वादळी वारे येतात आणि दरवेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेल्युअर होतं आणि म्हणून 2 प्रकारचे इंटरव्हेन्शन्स या ठिकाणी आपण केलेले आहेत। पहिलं RDSSच्या अंतर्गत आपण ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये 27 किलोमीटर आपण त्या ठिकाणी 22 kVची जी लाईन आहे ती अंडरग्राउंड करतो। याचं 9 किलोमीटरचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि साधारणपणे सप्टेंबर 25 याच वर्षीच्या सप्टेंबर पर्यंत आपण हे जे काम आहे हे पूर्ण करू। RDSSची जी इतर कामं आहेत ती वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत, ती देखील आपण पूर्ण करण्याचं काम करू आणि या व्यतिरिक्त जो 211 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे। त्याचं टेंडर आता आपण काढतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 वर्षांमध्ये याचं काम आपण पूर्ण करू, जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं वाराधुंद आल्यानंतर या भागामध्ये कुठलंही फेल्युअर होणार नाही। या सगळ्या लाईन्स ज्या प्रमुख लाईन आहेत या सगळ्या अंडरग्राउंड करण्याचं काम हे या ठिकाणी राज्य सरकार करेल। योगेश सागर।